36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. दिनांक 8 मार्च 2026 जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून साप्ताहिक विदर्भ प्रकाश आणि पत्रकार बंधूंच्या संयुक्त विद्यमानं चांदूर बाजार येथील गोसी टॉम्पे महाविद्यालयातील संत तुकाराम महाराज सभागृहामध्ये ग्रामीण आणि शहरी भागातील दिव्यांग विद्यार्थी आणि विधवा महिलांचा साडी व कपडे वाटप करून जागतिक महिला दिनाच्या दिवशी सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून भास्करदादा टोम्पे उपस्थित होते. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती गौरव किटुगल, मनोहर सुने, साप्ताहिक विदर्भ प्रकारचे संपादक संदीप वानखडे आदी उपस्थित होते. सुरुवातीला उपस्थितांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली आहे. तर सर्व मान्यवरांचा शाल, सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संबोधित करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे म्हणाल्यात, महिलांचा कुठलाही एक दिवस नसतो, तर प्रत्येकच दिवस हा महिलांचा असतो. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या स्वबळावर आपल्या कर्तृत्व सिद्ध करते. ते शासकीय नोकरीमध्ये असो, शेतीत असो की राजकारणामध्ये असो, आता प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुढे आहेत. म्हणून आता प्रत्येक दिवस आम्हालाच आहे. त्या बोलताना पुढे म्हणाल्यात की महिलांनी आपल्या हक्कासाठी पुढे यायला हवं आणि आपला हक्क मिळवायला हवा. आत्ताचा काळ बदललेला आहे. पूर्वी महिला चूल आणि मूल यामध्येच गुंतून राहायचे, परंतु आत्ताच्या काळामध्ये संपूर्ण घराची धुरा ही स्त्रियांच्या हातातच आहे, असं प्रतिपादन आपल्या वक्तव्यातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखाताई ठाकरे यांनी केलंय. या कार्यक्रमामध्ये बहुसंख्य पत्रकारांचा सुद्धा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमाला संपूर्ण परिसरातील शेकडो महिला, दिव्यांग मुले आणि पत्रकार बंधू उपस्थित होते. जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या देशातील जगातील कर्तृत्ववान सिद्ध करणाऱ्या सर्व महिलांना मी वंदन करतो. आज आपल्या या व्यासपीठावर या सन्माननीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष भास्करदादा टोम्पे तसेच आपल्या या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून ज्यांनी आपल्या या तालुक्यात काय जिल्ह्यामध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध केलं अशा सन्माननीय कर्तृत्ववान महिला आपल्या आमच्या मार्गदर्शक. तिच्या कार्याला नाही दिला, तिच्यामुळे समाज होतो. जरा करूया तिचा सन्मान, देऊया तिला प्रेम आणि मान. या महिलांनी करूया संकल्प, स्त्री शक्तीच आहे देशाचा स्तंभ. जोरदार आपणच आपल्यासाठी टाळ्या वाजवा. तू जिजाऊ, तू सावित्री, तू ऐतिहासिक, तू लेख आहे, तू कल्पना, तू सुनिश्चा, आकाशात तुझी खेळ आहे. आज जागतिक महिला दिन. तुम्हाला माहित आहे की जागतिक महिला दिन का साजरा करतात, त्याची पार्श्वभूमी कथा मी तुम्हाला सांगते. बघा, कदाचित कुणाला माहीत नसेल, अमेरिकेमध्ये उद्योगाला मंगळाची आली होती. 1918 आणि 19 शतक चालू होतं. त्या काळामध्ये मजूर वर्ग जो होता, कामगार वर्ग, त्याच्यामध्ये स्त्रिया होत्या, पुरुष होते. पण स्त्रियांना कामाची तास होते 14, पुरुषांनाही होते. पण पुरुषांना पूर्ण वेतन मिळायचं, वेतनानंतर पगार मिळायचा आणि स्त्रियांना मात्र अर्धा पगार मिळायचा. त्याच्यामध्ये त्यांच्या संसाराचं काही पूर्ण होत नव्हतं. अशा वेळी त्यांनी मग आंदोलन केलं. तो आंदोलन करण्याचा एक दिवस होता 8 मार्च.
उद्या 8 मार्च दिवशी आपण जागतिक महिला दिन साजरा करतो. पण हे 8 मार्च तारीख ठरवण्यासाठी विलंब का लागला? तर महिलांनी आंदोलन केल्यानंतर लक्षात आलं की स्त्रियांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. म्हणून जर्मनच्या ज्या नेत्या होत्या दादा भेटी या महिलांच्या वतीनं मांडल्या त्या ठिकाणी की आम्हाला महिलांना सन्मान पाहिजे, आम्हाला समाजामध्ये मान पाहिजे, वेतन आम्हाला पुरुषांच्या बरोबरीनं पाहिजे, आमचं जीवन सुद्धा चांगलं व्हावं अशी आम्हाला स्वामी पाहिजे, अशा या त्यांच्या समस्या. अशा या महिला जागतिक दिनानिमित्त अनाथ व दिव्यांगांना कपडे आणि साडी वाटप असा एक सामाजिक समतोल राखला आणि खऱ्या अर्थाने काटे महाराजांनी दिलेल्या संदेशाचा विचाराचं पालन करणारा असा हा आजचा कार्यक्रम संदीपभाऊ वानखडे यांनी घेतला. त्यांचं जोरदार टाळ्या वाजून आपण सर्वांना या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, या संस्थेचे अध्यक्ष, आमचे बंधू आदरणीय भास्करदादा टोपे, या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझे सभापती आणि माझे दुसरे बंधू आदरणीय मनोहरभाऊ सुने, त्याचबरोबर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आदरणीय संजयभाऊ देशमुख, आदरणीय नितीनभाऊ सरवल, आदरणीय विलासभाऊ ठाकूर, आदरणीय गोपाल सोंडू, आमचा धडाडीचा आमचा मुलगा आदरणीय गौरव केटुंबे, त्याचबरोबर आमचा सचिन वानखडे आणि सर्वच मंचावरील आमच्या माधुरीताई, सचिन चव्हाण, रावळेताई, मादिवाताई आणि इथे उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या भगिनी, माझ्या सगळ्या पितृतुल्य भगिनी, मातृतुल्य भगिनी आणि पितृतुल्य माझे सगळे बंधू भगिनी आणि माझ्या सगळे बालमित्र आणि माझी पत्रकार भगिनी, काल महिला जागतिक दिन ती गंमत पण केली की महिला जागतिक दिन हा रोजचाच असतो. महिलांनी महिलांचा सन्मान करण्यापेक्षा न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी दिनेश गोहत्रे, चांदूर बाजार.